स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आरग येथे जवान दिगंबर बेडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। मिरज तालुक्यातील आरग येथील भारतीय लष्करातील हवालदार जवान दिगंबर यशवंत बेडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रसंगी पंचक्रोशीतून मोठा जनसागर उसळला होता। अमर रहे भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। सैन्य दलाकडून तिरंगा ध्वज कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नायकवडी, प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ, मिरज बाजार कृषी उत्पन्न समितीचे सभापती बापूसो बुरसे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली। यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो लोक उपस्थित होते। शहीद दिगंबर यशवंत बेडगे वय 43 यांचे उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराने निधन झाले। आज रविवार त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विशेष विमानाने पुण्याला आणण्यात आलं। तेथून त्यांना सांगली मार्गे आरग या मूळ गावी आणण्यात आले। घरासमोरील मोकळ्या जागेत पार्थिवाचे सर्वांनी दर्शन घेतले। एका सजवलेल्या गाडीवर त्यांचे पार्थिव ठेवलं होतं। तिरंगा ध्वज त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला होता। पुढे बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली। अनेक नागरिकांनी फुले वाहून आदरांजली वाहिली। यावेळी अमर रहे दिगंबर बेडगे अमर रहे अशा जयघोषामध्ये गावामध्ये अंत्ययात्रा झाली। गावातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले। पोलीस दलाच्या सैनिकांनी शासकीय इतमामात हवेत फैरी झाडून सलामी दिली। आई, पत्नी, मुली, भाऊसह नातेवाईकांनी त्यांचे दर्शन घेतले। यावेळी मंडळाधिकारी परसराम ओमासे, गाव कामगार तलाठी कमलाकर कदम, विस्तार अधिकारी शिवानंद कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।